या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मान्सून अवघ्या काहीच वेळात केरळमध्ये धडकणार असल्याची बातमी समोर आली. कडक उन्हाळा आणि उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. सध्या मान्सून अत्यंत वेगात पुढे सरकत आहे. पुढील 24 तासांमध्ये तो केरळमध्ये धडकण्याची दाट शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने या संदर्भात नवीन अंदाज जाहीर केलाय. त्यात मान्सूनच्या प्रवासाचा वेग असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. मान्सूनने केरळमध्ये आगमन झाल्यानंतर पुढील 8 ते 10 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचू शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. दरम्यान राज्यात पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मुख्य मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचण्यापूर्वीच राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोर धरलाय. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरातही पाऊस हजेरी लावेल असा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा वाढल्यामुळे नागरिक उकाड्यानं बेजार झाले होते. मात्र आता मान्सून अगदी उंबरठ्यावरती आल्यामुळे आणि राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा इशारा असल्यानं वातावरणात मोठा गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवस मुंबई, पुण्यासह राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. पाहत रहा HPN मराठी न्यूज.